तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेची केवायसीच्या वेबसाईटवर मोठी अपडेट झालेली आहे. मोठे 2 बदल झालेले आहे. आता त्या झालेल्या बदलानुसार सुद्धा आपल्याला केवायसी करायची आहे. आता 2 पद्धतीने आपल्याला केवायसी या ठिकाणी करायची आहे. पहिली पद्धत म्हणजे ज्या बहिणींना पती नाही किंवा वडील नाही, पती नाही, वडील नाही, दुसऱ्यादा ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही, मग त्या महिला विधवा आहे, घटस्फोटित आहे, अविवाहित आहे. विधवा आहे किंवा घटस्फोटित आहे किंवा अविवाहित आहे, यापैकी काही ऑप्शन अविवाहित आणि विवाहित असे 2 ऑप्शन या ठिकाणी आलेले आहे. हे आपल्याला निवडून केवायसी समोर करायचे आहे. त्याचप्रमाणे 2 नवीन प्रश्न आले. आता आधीच्या प्रश्नामध्ये आपण दोन्ही प्रश्न होय होय सिलेक्ट केले होते. आता आपल्याला या ठिकाणी नाही नाही सिलेक्ट करायचे. आता ते का सिलेक्ट करायचे आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जे तुम्हाला शेवटचं पेज दिसत आहे, शेवटचं पेज प्रश्नाचं, हे सुद्धा प्रत्येक बहिणींना वेगवेगळे येत आहे. हे शेवटचं पेज प्रश्न सारखेच, पण या ठिकाणी 2 ऑप्शन येत आहे. प्रत्येक बहिणींना हे पेज वेगळे येत आहे. कोणत्या बहिणींना काय येते केवायसीच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला सर्व माहित होईल. दुसरी प्रोसेस आहे की दोन्ही ओटीपी टाकून ज्या बहिणींना केवायसीची दुरुस्ती करायची आहे, ज्या बहिणींनी केवायसी सक्सेसफुल सबमिट केलेली आहे, दोन्ही ओटीपी टाकून, स्वतःचा आधार ओटीपी टाकून आणि पती वडिलांचा आधार ओटीपी टाकून, त्या बहिणी सुद्धा पुन्हा केवायसी करू शकतात. चुकी झाली असेल तरी पण केवायसी करू शकतात दुरुस्त करण्यासाठी. चुकी झाली नसेल तरी पण तुम्ही तुमच्या समाधानासाठी केवायसी पुन्हा सुरू करून कंप्लीट करू शकता. तर दोन्ही पद्धतीने शेवटपर्यंत काय काय ऑप्शन निवडायचे, कसे निवडायचे, केवायसीच्या प्रोसेसमध्ये समोर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे आणि सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला ही माहिती देणार आणि केवायसीची प्रोसेस या ठिकाणी पूर्ण करून दाखवणार. दोन्ही पद्धतीने केवायसी दुरुस्ती करायची असेल तरी पण, आधीची केवायसी चुकली असेल तरी पण, किंवा नवीन केवायसी तुम्हाला करायची असेल स्वतःच्या समाधानासाठी आणि पती नाही, वडील नाही, त्यांनी पहिला ओटीपी टाकून केवायसी कशी करायची, पूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, त्यासाठी आपल्याला केवायसीची वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे. लाडकी बहीण योजनेची केवायसीची वेबसाईट जी आहे त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही केवायसी सुरू करू शकता. पण आता लगेच करू नका, आधी प्रोसेस पाहून घ्या, नंतर तिथे क्लिक करा. तर बघा, या ठिकाणी दिलेला आहे लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी क्लिक करा आणि इंटरव्ह्यू बदललेला आहे. तर आपण या ठिकाणी या लिंकवर क्लिक करू. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, आता सर्वात पहिलं पेज सेम टू सेम सर्व बहिणींसाठी सारखंच ओपन होते. यामध्ये फरक नाही, स्टार्टिंगला सर्व बहिणींसाठी सारखंच. या ठिकाणी दिलेला आहे लाभार्थी आधार क्रमांक. तर आपल्याला या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक सबमिट करून घ्यायचा आहे. लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा, सहमती द्या, ओटीपी पाठवा. लगेच तुमच्यासमोर तुम्हाला आता ही प्रोसेस माहितच आहे. लाभार्थी आधार क्रमांकाची प्रोसेस तुम्हाला माहितीच आहे, सोपी आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल, 6 नंबरचा. तो ओटीपी या ठिकाणी सबमिट करायचा. तो ओटीपी सबमिट केल्यानंतर लगेचच तुमच्यासमोर आता बघा, हे महत्वाचं पेज आहे. हे पेज आहे महत्वाचं. या ठिकाणी हे पेज आहे महत्वाचं. तर या ठिकाणी सर्वात आधी आपण केवायसी करू. या ठिकाणी 2 पद्धतीने 2 स्टेपमध्ये करू. ठीक आहे. पहिली केवायसी करू आपण म्हणजे कागदपत्र, ज्या बहिणींना पती नाही, वडील नाही, ओटीपी टाकण्यासाठी ऑप्शन नाही, त्या बहिणींची. त्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये करू दुसरा ओटीपी, आणि ज्यांना पती आहे, वडील आहे, दुसरा ओटीपी टाकून शेवट काय ऑप्शन येते ते पाहू. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी बघा, ऑप्शन दिलेला आहे विवाहित, अविवाहित, विवाहित आणि अविवाहित. तर बघा, आता विवाहित मध्ये क्लिक केल्यानंतर 3 प्रकारचे ऑप्शन येते. विवाहित मध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, पती हयात आहेत. विवाहित म्हणजे लग्न झालेलं आहे. लग्न झालेलं आहे तर पती हयात आहे. ठीक आहे. त्यानंतर पती निधन झाले किंवा घटस्फोटित, असे 3 ऑप्शन आले. पती हयात आहे सिलेक्ट कराल तर तुम्हाला या ठिकाणी पती वडिलांचा आधार क्रमांकाची गरज पडेल. पती हयात नाही सिलेक्ट कराल आणि घटस्फोट झालेला आहे सिलेक्ट कराल तर तुम्हाला पती वडिलांच्या आधार कार्डची गरज पडणार नाही, ओटीपीची गरज पडणार नाही. त्यानंतर दुसरा ऑप्शन पहा, अविवाहित. ज्या बहिणीचे लग्न झालेले नाही त्या बहिणी अविवाहित. या बहिणींचे 2च ऑप्शन, वडील हयात आहे, वडील निधन झाले. वडील हयात आहे वर क्लिक कराल तर ओटीपीची गरज पडेल. वडील निधन झाल्यावर क्लिक कराल तर ओटीपीची गरज पडणार नाही, मृत्यूचा दाखला द्यावा लागेल. तर आपण या ठिकाणी केवायसी करत आहे. बघा, आता म्हणजे विधवा बहिणीची केवायसी करत आहे किंवा मग तुमचे वडील हयात नसेल तरी पण प्रोसेस सारखीच आहे. ठीक आहे.
या ठिकाणी आपण विवाहित सिलेक्ट करू. ज्या बहिणींना पती वडील, ज्या बहिणींचे पती नाही त्यांनी विवाहित वर सिलेक्ट करा. ज्या बहिणींचे वडील नाही त्यांनी अविवाहित वर सिलेक्ट करा. पहिली स्टेप. ज्यांना पती आहे वडील आहे दुसरी स्टेप आपण पुढच्या केवायसी मध्ये करू. तर या ठिकाणी विवाहित वर क्लिक केलं. त्यामध्ये पती निधन, पती हयात नाही किंवा पती निधन झाले त्या ऑप्शनवर आपण या ठिकाणी क्लिक केलं. तर बघा आता फायनल पेज ओपन झालं. ओटीपीची गरज नाही, दुसऱ्या ओटीपीची गरज या ठिकाणी पडलेली नाही. शेवटचं पेज डायरेक्ट या ठिकाणी ओपन झालेलं आहे. तर शेवटचं पेज ओपन झालं. या ठिकाणी आता नाव येत आहे तुमच्या पती किंवा वडिलांचा, जे काही अर्जामधून फिल्टर होऊन ऑटोमॅटिकच येत आहे. या ठिकाणी आपल्याला सबमिट करायची गरज पडत नाही. अर्जामधून फिल्टर होऊन या ठिकाणी नाव येत आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जाती प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जाती प्रवर्ग जो काही तुमचा या ठिकाणी क्लिक करायचा, जाती प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा. कास्ट तुमची जात काय आहे याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी सोपे प्रश्न विचारलेले आहे. तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर आहे तर आहे म्हणायचं, नाही आहे तर नाही आहे म्हणायचं. या ठिकाणी खोटं बोलायचं आता नाही. आता प्रत्येकानेच नाही नाही पण करायचं नाही, प्रत्येकाने आहे आहे पण करायचं नाही. या ठिकाणी सरकारी नोकरीवर आहे तर आहे म्हणायचं, नाही सरकारी नोकरीवर नाही तर नाही वर या ठिकाणी टिक करायचं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की तुमच्या कुटुंबात पेन्शन पेमेंट मिळत आहे का? तुमच्या कुटुंबामध्ये पेन्शन पेमेंट मिळत आहे का? आता प्रश्न मोठा आहे पण सोप्या पद्धतीने सांगतो. तुमच्या कुटुंबात पेन्शन पेमेंट मिळत आहे का? मिळत आहे तर आहे म्हणायचं, मिळत नसेल तर नाही म्हणायचं. सोपं. जास्तीत जास्त बहिणींना दोन्ही ठिकाणी नाही नाहीच करावं लागणार आहे. पण काही बहिणींच्या कुटुंबामध्ये लोक असतात जे सरकारी नोकरीवर असतात किंवा पेन्शन पेमेंट मिळतात. त्यांनी खोटं सांगू नका, त्यांनी आहे म्हणून सांगा. नसन मिळत यापैकी काहीच तर दोन्ही ठिकाणी नाही करा. विषय सोपा. त्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन दिलेले आहे. जे काही आता तुम्ही पती नाही वडील नाही हे दोन ऑप्शन निवडले तर तुम्हाला यासाठी या ठिकाणी स्पेशल दोन ऑप्शन दिलेले आहे. पहिलं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे आणि या ठिकाणी जे काही पती किंवा वडील नाही हयात नाही तुम्ही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्याबद्दल जे काही कागदपत्र आहे ते अंगणवाडी ताई यांच्याकडे तुम्हाला जमा करायचे आहे. कागदपत्र मृत्यूचा दाखला पतीचा किंवा वडिलांचा अंगणवाडी ताई यांच्याकडे तुम्हाला जमा करायचे स्पष्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरी टीक आहे, जे काही तुम्ही माहिती दिली ए आणि बी प्रश्न निवडताना जे काही तुम्ही माहिती दिली तर ती माहितीसाठी तुम्ही स्वतः जबाबदार असणार आणि या ठिकाणी आपल्याला ब्ल्यू टिक करायचं आहे, दोन्ही ठिकाणी टिक करायचं आहे. आणि खाली सुद्धा एक लाईन दिलेली आहे की अंगणवाडी ताई यांच्याकडे कागदपत्र जमा करून द्यायचे आहे. पतीचा मृत्यूचा दाखला वडिलांचा मृत्यूचा दाखला घटस्फोट झाल्याचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला जमा करून द्यायचे आहे. आणि हाफ केवायसी तुमची ऑनलाईन झाली, हाफ केवायसी तुमची ऑफलाईन तिकडे पूर्ण होईल. आणि त्यानंतर सबमिट करा. सबमिट करा या बटनवर क्लिक केलं की तुमची केवायसी सक्सेसफुल सबमिट. ही केवायसी सक्सेसफुल सबमिट. एक ओटीपी टाकून आणि प्रश्न निवडून ऑप्शन निवडून तुमची केवायसी इथे ऑनलाईन सबमिट झाली. अंगणवाडी ताई यांच्याकडे डॉक्युमेंट देऊन ऑफलाईन सबमिट करा. ठीक आहे. आता आपण केवायसी करू त्या बहिणींची ज्या बहिणींकडे पती पण आहे वडील पण आहे. पती पण आहे वडील पण आहे. आधार ओटीपी टाकू शकतात. त्यांना काय पेज येते ते बघू. आता बघा याच पेजवर आपण परत आलो. लाभार्थी बहिणीचा आधार ओटीपी आधी टाकून घ्यायचा. लाभार्थी बहिणीचा आधार ओटीपी टाकायचा, तिकडे कॅप्चा कोड टाकायचा आणि ओटीपी टाकून सबमिट करायचं. मग तुमच्यासमोर सेमच पेज, हेच पेज ओपन होईल. सेम हे पेज ओपन होईल. आणि या ठिकाणी विवाहित आहे अविवाहित आहे दोन्ही ऑप्शन आहे. विवाहितवर क्लिक केल्यानंतर पती हयात आहे. आता आपण ओटीपी टाकत आहे तर या दोन ऑप्शन कडे लक्ष द्यायचं नाही, डायरेक्ट पती हयात आहे वर क्लिक करायचं. अविवाहित असेल तर वडील हयात आहे किंवा वडील आहे यावर क्लिक करायचं. तर आपण विवाहित वर या ठिकाणी क्लिक करू. विवाहित क्लिक करून पती हयात आहे, पती हयात आहे वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सेकंड पेज ओपन होते. पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक द्या. या ठिकाणी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आपण सबमिट केला. त्यानंतर कॅप्चा कोड सेम टू सेम सबमिट केला. सहमती द्या. ओटीपी पाठवा. हे प्रोसेस सुद्धा तुम्हाला माहितच आहे. ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर ओटीपी सेंड झाला म्हणून दिसून येते आणि या ठिकाणी तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला, तुमच्या पती वडिलांच्या आधार कार्डला लिंक असलेला 6 नंबरचा ओटीपी या ठिकाणी येतो. तो ओटीपी सबमिट करायचा. समाविष्ट करा या बटनवर क्लिक करायचं. लगेच ओटीपी येतो, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आता पेज बघा, पेज बदललेलं आहे. इथे आधी 2 प्रश्न होते आणि एक नवीन ऑप्शन आलेलं होतं. ते आता काहीच नाही. ज्यांना पती आहे वडील आहे दुसरा आधार ओटीपी टाकू शकतात. त्यांना कागदपत्राची तर गरज नाहीच.
आणि या ठिकाणी बघा आता ऑप्शन आलेला आहे पती किंवा वडिलांचं नाव ऑटोमॅटिकच तुमचं या ठिकाणी येऊन जाईल. त्यानंतर जाती प्रवर्ग जसं आहे तसं सिलेक्ट करून घ्यायचं. जाती प्रवर्ग टिक केली, या ठिकाणी तुमचे जे काही जात आहे कास्ट आहे ते निवडून घ्यायची. त्यानंतर 2 सारखेच प्रश्न दिलेले आहे, पुन्हा तेच. सरकारी नोकरी, पहिला प्रश्न म्हटला आहे की सरकारी नोकरीवर कोणी आहे का, आहे तर आहे सांगायचं, नाही तर नाही सांगायचं. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा दुसरा प्रश्न दिलेला आहे, कुटुंबामध्ये कोणाला पेन्शन पेमेंट मिळते का, मिळत असेल तर आहे म्हणायचं, मिळत नसेल तर नाहीवर टिक करायचं, मिळत नसेल तर नाहीवर टिक करायचं. दोन्ही ठिकाणी चुकी करू नका, आता चुकीला माफी मिळणार नाही. आता जर चुकी तुम्ही केली तर आता तुमच्या चुकीला माफी मिळणार नाही. जर चुकी झाली तर काय होईल, समोर तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे, आधी केवायसी पूर्ण करून घ्या. दोन्ही ऑप्शन नीट सिलेक्ट केले, त्यानंतर या ठिकाणी टिक करायचे आपल्याला. उपरोक्त जे काही तुम्ही माहिती दिली ए आणि बी कॉलम मध्ये दोन्ही प्रश्न निवडताना ते योग्य आहे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहे. या ठिकाणी टिक करायचं, ते टिक केली त्यानंतर सबमिट करा. सबमिट करावर क्लिक केल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण झाली असं पॉपअप तुम्हाला दिसून येईल. तर दोन्ही पद्धतीने आपण केवायसी या ठिकाणी पूर्ण केली. ज्यांना पती नाही वडील नाही त्यांची पण केवायसी केली, ज्यांना पती आहे वडील आहे त्यांची पण केवायसी केली. या ठिकाणी भरपूर बहिणींना कन्फ्युजन आहे की आम्ही केवायसी करायची का, आम्ही केवायसी करायची का. तर बघा, केवायसी सर्व लाडक्या बहिणींनी करून घ्या. टोटल चुकी झाली असेल तरी पण करून घ्या, चुकी झाली नसेल तरी पण करून घ्या. पती नाही वडील नाही त्यांना तर करायचीच आहे, केवायसी करायची आहे. आता तुम्हाला गरज असेल तर तुम्ही करा, गरज नसेल तर करा. तुम्हाला वाटत असेल की आपली केवायसी जुनी केवायसी चुकली होती तर तुम्ही करू शकता. तुम्हाला वाटत असेल की जुनी केवायसी चुकली नाही तरी पण तुम्ही पुन्हा नवीन पद्धतीने केवायसी सक्सेसफुल सबमिट करू शकता. यामध्ये काहीच प्रॉब्लेम तुम्हाला होणार नाही. भरपूर बहिणींच्या कमेंट होत्या की काय प्रॉब्लेम होईल का, काय प्रॉब्लेम होईल का. तुम्हाला पुन्हा केवायसी तुम्ही करू शकता. तुम्हाला पुन्हा एक चान्स दिलेला आहे. सर्व बहिणी करू शकतात, सर्व बहिणी, पूर्ण 2.5 कोटी बहिणी आधी केवायसी केली असेल तरी पण करू शकता, 100% करू शकता. तर अशा पद्धतीने केवायसी करून घ्या. तर बघा, अशा प्रकारे पूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल आणि कोणताच डाऊट तुमचा नसेल, याबद्दल काही डाऊट बाकी असेल, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.